नांदेड मुदखेड तालुक्यात नव्याने सुरू होणारी कंपनी शेतकऱ्यांच्या शेतातील काडी कचरा विकत घेऊन जैव इंधन प्रोजेक्ट उभा करण्याच्या नावाखाली अनघा लक्ष्मी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीनं तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे साईनाथ खानसोळे यांनी तहसील पोलीस ठाणे मुदखेड यांच्याकडे केली आहे। खासदार अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक असलेले संबंधित प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन उद्धव पवार निवघेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे। अनघा लक्ष्मी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीने मुदखेड तालुक्यातील जवळपास 50 गावातील हजारो शेतकऱ्यांकडून 500 रुपये प्रति सदस्य नोंदणी केली। तक्रार देऊन तहसील आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणी अजूनही गुन्हा दाखल केला नाही। शेतकऱ्यांना लुटणाऱ्या अॅग्रो प्रोड्युसर कंपनीला पाठीशी घातलं जात आहे, त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नाही। तालुकाध्यक्ष शेतकरी संघटनेचे साईनाथ खानसोळे यांनी प्रशासनाला इशारा दिलाय। कृषी विभागाच्या दप्तरी कंपनीची आमच्या दप्तरी नोंदच नाहीये। शेतकऱ्यांनी स्वतःहून या खासगी कंपनीकडे सदस्य नोंदणी करून पैसे दिले असावेत। ही कंपनी अधिकृत की अनधिकृत याबाबत कार्यालयाला माहीत नाही। तालुका कृषी अधिकारी मुदखेडचे डॉ. अमरज्योती गच्छे यांनी म्हटलंय, पोलिसांनी या कंपनीचा तपास करून या व्यक्तीवर योग्य कारवाई करणार का, हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जातोय। महादूत न्यूजसाठी मनोज मनपूर्वे, नांदेड। ज्या कंपनीने सर्व शेतकऱ्यांना तालुक्यातील काही 500 रुपये घेऊन फसवणूक केली, तर तुम्ही तरुण म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून काय सांगणार बरं याच्यावर? आम्ही सर्वसाधारण सामान्य नागरिक आणि साधारण शेतकरी म्हणून एवढं सांगणार की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशात जर शेतकऱ्याची ही अवेलना चेष्टा थट्टा होत असेल तर खरोखरच ही सामान्य लोकांना, राजकारणी लोकांना लाजिरवाणी गोष्ट आहे। आज विचार केला या घडीला, आपण जर रिचार्ज मारते वेळेस 1 रुपया जर कमी असेल तर रिचार्ज होत नाही। एक सर्वसाधारण मोठे व्यापारी लोकांना 500 रुपयाचं काही मोठी रक्कम नाही, पण शेतकऱ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे। शेतकरी भोळा भाबडा असतो। 500 रुपये एका शेतकऱ्याकडून म्हणजे तालुक्यात 52 गावात 10,000 जरी लोकांना पैसे जर दिले असते तर 500 गुणिले 10,000 म्हणलं तर 5 कोटी रुपये होतात सर। आणि 5 कोटी रुपये रक्कम 4 वर्ष झालं तो सदर व्यक्ती बाळगत आहे, तर त्या 5 कोटीचं दर महिन्याचं व्याज जर काढलं तर 2.5 ते 3 लाख रुपये येते। तर 4 वर्षात त्यानं किती पैसे अमाप संपत्ती गोळा केली असेल आणि त्याचं मनोबल किती वाढलं असेल। हे सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय द्यायला खरोखरच पुढारी येणार का? आमच्या तालुक्यातले, आमच्या विभागातले आम्हाला न्याय भेटणार का, की आम्ही असंच होरपळून मरून जायचं? आज आम्हाला निसर्ग साथ देत नाही, सरकार कर्जबाज माफी करायला राजी नाही आणि आमच्यासाठी कोणी इकडे बघायला राजी नाही। आणि असे जर गावगाव येऊन शेतकऱ्याला एक कोपराला गुळ लावून हाल्या पेष्टा करून जर आश्वासनं देऊन 500 रुपये नेत असतील तर याची खूप मोठी दखल शासनानं आणि अधिकारी लोकांनी सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि तात्काळ जी व्यक्ती आहे त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला सर्वांसमोर साक्षी आणून त्या पैशाचं काय केलं आणि नेमकी रक्कम कुठं आहे, ते रक्कम शेतकऱ्याला कशा स्वरूपात वापस देणार आहात तुम्ही, नसता त्याचा विल्हेवाट काय लावली, याची आम्हाला प्रश्नाची उत्तर पाहिजे। या प्रश्नाचे जर आम्हाला उत्तर भेटत नसतील तर आम्ही आमचे साईनाथ खानसोळे शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणल्याप्रमाणे आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीर उभं राहूत, उपोषणाला पाठिंबा देऊत, भरून जाऊ, मात्र मागे हटणार नाही। शेतकऱ्याची एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे। आणि भोला बाबडा शेतकरी कधीच सर्वात जर या आजच्या भारतघडीला देशात इमानदार माणूस जर कोण असेल तर शेतकरी आहे। शेतकऱ्या एवढा इमानदार माणूस व्यापारी नाही, दुकानदार नाही, कोणता व्यावसायिक नाही, नेता तर सोडून द्या, कोणीच नाही। शेतकऱ्याला जर तुम्ही असं करताल तर तुम्हाला शेतकऱ्याचा हाले अपेष्टाचा श्राप लागणार म्हणजे लागणार, तुम्हाला या कर्माची फळ भोगावं लागणार। हे आम्ही एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून एक इथून वासरीतून एक टेंगी पिटलेली आहे, याचा आवाज पूर्ण तालुक्यात जाणार आहे आणि या तालुक्याचा आवाज जिल्ह्यावर जाईल, जिल्ह्याचा आवाज मुंबईला जाईल, मुंबईचा आवाज शासनात दरबारी जाऊन शासन याच्यावर दखल घेईल, आम्हाला याची शाश्वत गॅरंटी आहे। म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलो आणि आता आम्ही मागे हटणार नाही, याची आम्हाला शाश्वत गॅरंटी आहे। आणि त्याला ताबडतोब इथल्या सरकारनं आणि शासनानं आणि इथल्या अधिकाऱ्यानं याचा मार्ग निकाली लावावा आणि आम्हाला न्याय द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे। आम्हाला कोणाचा आगाव नको शेतकऱ्याला आणि आमचं कोणाला नको, हीच आमची अपेक्षा आहे। बस एवढंच। काय म्हणून निवेदन तहसील आणि पोलीस ठाण्यात दिले होते आणि शेतकरी म्हणून काय मागणी, कोणती कंपनी होती? ही अनघा लक्ष्मी प्रोड्युसर कंपनी होती। त्या कंपनीनं जवळपास आता आमच्या गावातूनच बऱ्याच शेतकऱ्याचे 500 रुपये उकळण्यात आले आहेत। अशा किती शेतकऱ्याचे उकळून
एक मोठं भांडवल गोळा केलं, पण त्याचा काय उपयोग केला का त्यांनी स्वतःच्या स्वखर्चासाठी वापरायला काय कंपनी उभारतील याचा आणखी काही त्यांच्याकडून माहिती नाही. पण एक शेतकरी द्यायला वाटत असं एक शेतकरी 500 रुपये भरून काय बोंबलत आहेत. 500 रुपये आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि या 500 तुम्ही किती भांडवल गोळा केले हे आता जनतेसमोर मांडण्यात आलं पाहिजे. कोणाची कंपनी होती? हे उद्धवराव पवार एक निवगेकर यांनी एक प्रोड्युसर कंपनी उभारण्याचं एक आश्वासन दिलं होतं. कंपनीचं नाही आणि त्या कंपनीचं भूमिपूजन पण झाले असं माहित नाही. आता काय मागणी राहणार आता शेतकऱ्याची? काय नाही, शेतकऱ्याचं ते 500 नेले दिले 5,000 वाढून दिले तरी जमतील वापस. काय 500 नाही तर कंपनी उभारून काहीतरी तिला मोबदला द्या. विनाकारण शेतकऱ्याचे पैसे उकळणं असं वरून निसर्ग सतवते आणि राजकारणी सत्वाले तर शेतकऱ्यांना काय फाशी काय पाहिजे काय सांगू. हा सर, निवेदन दिलं तुम्ही तहसील कार्यालय पोलीस ठाणे आणि कोण्या कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली असं म्हणतात. कोणती कंपनी होती आणि मालक कोण? असं आहे, अनघा लक्ष्मी अग्रो प्रोड्युसर कंपनी म्हणून अशी ही कंपनी होती आणि मुदखेडला त्यांनी मोठमोठे बॅनर लावले होते. 2021 मध्ये अशी जाहिरात केली आणि शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुमच्या शेतातला गजरा, गवत, गांजरी, जे काय ऊसाचं पाचट, केळीचे कंदाड असं सगळं आम्ही तुमच्याकडून विकत नेऊ आणि त्या कारखाना उभारू म्हणून आमच्या गावात येऊन 500 रुपये एका एका शेतकऱ्याकडून आमच्याकडे पावत्या सुद्धा त्यांनी दिलेल्या आणि त्या अशा करून आज त्या गोष्टीला 4 वर्ष होत आलेत आणि त्यांनी कुठलाही कारखाना उभारला नाही. जे राजवाडीला ते कारखाना उभारतो म्हणले तिथं तुम्ही सुद्धा जाऊन बघू शकता, प्रत्यक्ष एक वीट सुद्धा तिथं ठेवलेली नाही. अशा प्रकारे आमची फसवणूक केलेली आहे आणि मी शेतकरी संघटनेचा मुदखेड तालुका अध्यक्ष आहे आणि या प्रकरणाला माझा तीव्र विरोध आहे. असे शेतकऱ्याची जर कोण मुदखेड तालुक्यात फसवणूक करत असेल तर शेतकरी संघटना त्याला सोडणार नाही अशी आमची भावना आहे. कोण कार्यकर्ता कोण होता? उद्धवराव पवार आमच्या गावात आलते. गावात येऊन आम्हाला त्याने सांगितलं की मी त्या कारखान्याचा चेअरमन आहे आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. हे कंपनी कुठली आहे, कोण आहे याचं काही तुम्ही हे करू नका. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही पैसे भरा. बऱ्याच गावातल्या लोकांना आम्ही त्या कारखान्यात तुम्हाला काम पण देऊ म्हणून सांगितले, पण तसं काही झालेलं नाही आतापर्यंत. त्याच्यामुळं आमच्यावर जी फसवणूक झाली या फसवणुकीचा तहसीलदार साहेब आणि पोलीस स्टेशन मुदखेड यांनी सखोल तपास करून जे कोणी याच्या दोषी असतील त्या दोषीवर गुन्हे दाखल करण्यात यावे. गाव किती होते? आज जवळपास मुदखेड तालुक्यात 52 गाव आहेत. 52 गावापैकी जवळपास 50 गावामध्ये जाऊ त्यांना प्रत्येक गावातून मला शेतकऱ्याचे फोन येत आहेत. आमचे सुद्धा पैसे घेऊन गेलेत आणि आम्हाला कुठलाही प्रतिसाद भेटत नाही. त्याच्यामुळं मी आता इथून पुढच्या काळात प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्याची भावना मी काय परिस्थिती आहे, शेतकऱ्याचे किती पैसे नेलेत याचा पण मी तालुक्यात फिरणार आहे. पुढील मागणी काय राहणार? आता जर 29 तारखेपर्यंत त्यांनी या लोकांवर गुन्हे दाखल केले नाही तर आम्ही मुदखेड पोलीस स्टेशन पुढे आमरण उपोषण करणार आहे अशी आमची शेतकऱ्याची भावना आहे.